हवामान अंदाजामध्ये आता सध्या ना हा महाराष्ट्रामध्ये विदर्भ, कोकण आणि मराठवाड्याचा पूर्व भाग म्हणजे नांदेड, हिंगोलीच्या काही भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण विदर्भामध्ये असं पावसाळी वातावरण अजून 2-3 दिवस राहील. हा पण पूर्व विदर्भामध्ये डिप्रेशनचा मोठा प्रभाव पडण्यामुळे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ शकते काही भागामध्ये. हम्म. सध्या ही 2-3 दिवसाचा अंदाज आहे म्हणजे साधारण 14 तारखेपर्यंतचा. हा हा आणि 14 नंतर मात्र उघडीप राहील बऱ्याच ठिकाणी हा महाराष्ट्रात. मग पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम मराठवाडा आणि कोकणात देखील पाऊस कमी होईल 14 पासून जवळपास 18 पर्यंत. हा त्या काळात मोठा खंड असेल आणि नंतर मात्र पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि त्यामुळे परत पावसाला सुरुवात होणार आहे. त्या दरम्यान खंड ज्या काळात आहे त्या काळात शेतकऱ्यांनी आपली कामं उरकून घेतली पाहिजे. आणि खंड किती तारखेपर्यंत राहणार सर? खंड 14 तारखेपासून 18 तारखेपर्यंत. 14 तारखेपासून 18 तारखेपर्यंत. हा, पण त्या दरम्यान विदर्भात पाऊस चालू राहणार हा थोडा थोडा. महाराष्ट्र कंडिशन कसं राहील सर? आज हॅलो हा, बोला बोला. हा सर, बीड मध्ये कंडिशन कसं राहील? बीड भागामध्ये बीडमध्ये सध्या उघडीप आहे पावसाची, पण आज आणि उद्या म्हणजे 3 दिवस या हा थोडं उत्तरेकडून म्हणजे बीडच्या उत्तरेकडील तालुके जे आहेत हा किंवा बहुतांश बीडमध्ये पावसाची शक्यता विरळ स्वरूपात आहे. हा काही ठिकाणी चांगला पाऊस होईल 2-3 दिवसामध्ये या. हा नंतर 14 नंतर तिथेही कमी होईल पाऊस. हा तरी सर खंड जो आहे तो बीडमध्ये पण आहे, हा परंतु आता हे 2-3 दिवस पावसाचे आहेत अजून. हा एवढं मी कसा मोठा पाऊस येणार का पिकाचं नुकसान होण्यासारखा? नाही नुकसान करणार नाही, मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. हा आमच्या इकडे बघा बरेच नुकसान झाले आहे शेतकऱ्याची. तो काळ गेला. तो डिप्रेशन जे पहिलं आलं होतं हा त्यावेळेच्या पावसाने तुम्हाला अतिवृष्टी झाली, तो भाग वेगळा. हा आता अतिवृष्टी नाहीये. हा आता जोरदार पाऊस राहील. हा काही भागात पिकांना उपयुक्त आहे, भरणी करून जाईल. परतीचा पाऊस सर सुरू झालाय का आता का नाही अजून? हा अजून मान्सूनचाच पाऊस आहे आणि परतीचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये 3 ऑक्टोबर नंतर सुरू होईल. 3 ऑक्टोबर. बर चालतंय सर, धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल.